नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेत आजच्या भागात आपण आज पाहिलं इथे ना आपण बघतोय की घराबाहेर काढलेलं असतं प्रियाला आणि प्रिया घराबाहेर राहूनही सुभेदारांची प्रॉपर्टी कशी हडपता येईल, ह्या घरावरचा कब्जा कसं सोडवायचाच नाही, यांच्याकडनं पोटगी तरी मिळाली पाहिजे चांगली आणि श्रीधन जे लग्नात दिलेले ते तरी मिळवायला हवं घरात घुसून, असे काय काय स्वप्न इथे प्रियाबाई पाहू लागली आहे. आणि त्याच वेळेला मग तिला कॉल येतो वीणा वहिनींचा. आता वीणा वहिनी पण तिच्याच जातीच्या, त्या आता इथे तिची मदत मागायला फोन करतायत. तर तिला कळलं प्रियाची इथे काय काय अवस्था आहे. प्रिया स्वतः तिच्या तोंडाने सांगते. तर ती म्हणू लागते, मला माहिती आहे तुझी अवस्था जरा खराबच आहे, तरी पण मला मदत करशील का? मला ना एखाद्या व्यक्तीला जर आजारी पाडायचं असेल तर कशी पाडू, असं वीणा वहिनी प्रियाला विचारते. तर प्रिया इथे सांगू लागते, माझ्याकडे एक जालिम असा काढा आहे, तो काढा बनवून त्या व्यक्तीला दिला ना, कितीही चांगली व्यक्ती असते ना, तिला थोड्या वेळाने उलटी, पोट दुखणं, गरगरणं चालू होतं. आता ह्या दोघींमधला जो संवाद आहे तो नुपूर ऐकत असते आणि नुपूरला एक युक्ती सुचते सायलीला मदत करायची. ती ना हे सगळं सांगण्या अगोदर ती सगळं रेकॉर्डिंग करते. आता रेकॉर्डिंग इथे चालू झालेली असते आणि इकडे काढायची रेसिपी छान तयार कशी करायची इथे प्रिया वीणा वहिनीला सांगत असते. तर वीणा म्हणते, तू कुणाला दिला होता का असा काढा? तर ती म्हणते, हो ग, त्या पूर्ण आजीला दिला. एवढूसा पिला तर लगेच त्या बाईला किती एवढा त्रास झाला, तर तुलाही ती रेसिपी कामं येईल. आणि मग इथे वीणा वहिनी हसू लागते. अजून तू काय काय केलेलं आहे मला सांगशील का? मलाही काही गोष्टींच्या टिप्स हव्या, कुणाला काय करायचं असेल तर. तर ती म्हणते, अगं मी तर असं पायऱ्यांवर तेल टाकलं होतं त्या अस्मिताला पाडण्यासाठी. ती जर पडली असती ना तर आणखी जास्त मज्जा आली असती, पण ती सायली आहे ना, आली तिला मध्येच वाचवायला. ती ना माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा रोड आहे. तिला ना एक दिवस मी जिन्यावरनं ढकलून दिलं होतं आणि मग ती मरता मरता वाचली. मला ना तेव्हा पण तिला मारायचं होतं, पण तेव्हा ती मेली नाही. आता मला असं वाटतं की ती जर मेली असती माझ्या आयुष्यात तेवढी संकट आलीच नसती. आता ही फोनवरती बसून निवांत मैत्रिणीशी गप्पा मारते आणि सायली आणि कल्पना तिच्या लांबून या सगळ्या हरकती पाहते आणि म्हणतात, बघा हिला आज एवढा पश्चातापणे गमणे धमणे आपण काहीतरी चुकीचं वागलो आहे. आणि ती घरात जाते आणि म्हणते, हे बघ बाई सायली, एकदम व्यवस्थित घरच्या दारं खिडक्या सगळं काय बंद कर, नाही ती ही मांजर कुठून पण घरात घुसण्याचा रात्रीचा प्रयत्न करेल. तर सायली म्हणते, हो अजिबात एवढीशी फटई ठेवणार नाही घरात तिला घुसण्यासाठी. आणि त्याच वेळेला नुपूर कॉल करते. एवढ्या रात्री नुपूरने का कॉल केला? तर नुपूर सांगू लागते, सायली तुला सांगू का, प्रियाचा माझ्या वहिनीला म्हणजे वीणा वहिनीला फोन आला आहे आणि त्या दोघींचं बोलणं ऐकलं गं मी. ते बोलणं ऐकलं, मला फार वाईट वाटलं. तुझ्याबद्दलच बोलत होती आणि त्या दोघींमधला संवाद काय काय हे सगळं आता नुपूर वर्णन करून सांगू लागते. तिने पूर्ण आजीला एक काढा दिला होता ज्यामुळे पूर्ण आजीची तब्येत बिघडली होती. आता ही गोष्ट सायलीला पहिल्यांदाच कळली. सायलीला आता ह्या गोष्टीचा थोडासाही डाऊट नव्हता. तिला इतकं वाईट वाटतं, अरे बापरे, आम्हाला असं वाटत होतं की पूर्ण आजीची तब्येत BP वगैरे कशाची गोळी नाही खाल्ली म्हणून झालं, पण हे प्रियाने केलेलं होतं. आणि ते हे सगळं सायलीला कळल्यानंतर सायलीला ना इतका मोठा शॉक बसतो. त्याच्यानंतर जे जे काही सांगायला सुरुवात करते ना नुपूर, ते एक एक गोष्ट ऐकून तर तिला मोठा शॉकच बसतो. अस्मितालाही मारण्याचा प्रेग्नन्सीमध्ये प्रयत्न केला आणि तोही तेल पाडून. हे कळल्यानंतर आता इथे एक प्लॅन सुरू झाला आहे सायलीचा, एकाच जोडी दोन म्हणून तिने इथे आपल्या नुपूरसोबत आणखी एक मैत्रीण गिरिजाही बोलवली आहे. तिघींनी मिळून एक प्लॅन केला आहे. तो प्लॅन सकाळी सकाळी वर्कआउट करायचा असंही ठरले. तर आता इथे प्रियाबाई झोपेतनं उठते. बाईला डोळ्यांवरती ऊन चमकतं. कशी तरी बाई डोळे चोळत चोळत उठते आणि घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न करण्यासाठी पुन्हा एकदा अश्विन अश्विन करत करत हाका मारू लागते आणि अश्विनला म्हणू लागते की, बाबा रे मला बरं नाही वाटत आहे, तू जर मला तपासलं तर बरं होईल, तू डॉक्टर आहेस ना, तू मला काहीतरी औषध दे ना प्लीज, माझ्या दया कर दया कर. अशी काय काय तिची नाटकं सुरू झालेली असतात. आणि इकडे अश्विनला घास पहिला खावा का हिच्याकडं पाहावा असं झालेलं असतं. आणि झालं इथे ना मैत्रिणी आल्या आपल्या सायलीताईच्या, गिरिजा आणि नुपूर. मग त्या आहे ना आता प्रियाला बिचारी, काय गं तुला बरी नाही का, आम्हाला कळलं तुझ्या बाबतीतल्या सगळ्या घटना, आम्हाला फार वाईट वाटलं, असं काही काय म्हणू लागतात. आणि मग
तुला बरं वाटत नाही तर तुझ्यासाठी आम्ही एक काढा बनवून आणला आहे, तेवढा घे म्हणजे तू एकदम लवकर बरी होशील, असंही त्या दोघीजणी बोलू लागतात. तर इथे घरातल्यांना ना फार वाईट वाटतं की ह्या प्रियाचा इतका काय पुळका आला आहे सायलीच्या मैत्रिणींना. तर इथे अस्मिता म्हणतेही, तुम्ही एवढं काय तिला जीव लावताय, एवढं काढा वगैरे देताय, तुम्हाला माहिती नाही तिने काय काय केले तिच्याबद्दल. तर गिरिजा म्हणते माहिती आहे गं, पण बिचारीवर कोणी ते लक्ष द्यायला हवं ना, तिला बरं नाही, तर तू ह्या काढा पी, तू लवकर बरं होशील, असं म्हणत गिरिजा प्रियाला काढा पाजते. तर ती नाही म्हणतच, ते मला ॲलर्जी आहे, तू काढ्यात काय काय घातले ते तरी सांग. तर ती म्हणते तू पी गं, मग मी तुला सांगते काय काय घातले. नाही नाही प्रिया म्हणत असताना हे गिरिजा आणि आपली नुपूर दोघीजणी मिळून तिच्या त्या तोंडात अख्खा ग्लास ओतून देतात आणि तिला तो प्यायलाच भाग पाडतात. तर आता काढा पिल्यानंतर काय काय होऊ शकतं, तर तुला गरगरल्याने होईल, उलटी होईल, एकाची जागी दोन तोंडही दिसतील, असं सगळं होईल. तर हा वर्णन केलेला काढा आपण तर पूर्ण आजीला दिला होता, हे सगळं आठवू लागतं प्रिया मॅडमला. आणि मग प्रिया म्हणते हा काय मूर्खपणा आहे, मला अजिबात तुमचं पटलेलं नाही. तर आता इथे काढाची रेसिपी सांगितल्यानंतर प्रियाची चिडचिड चालू होती, मी असं काही केलेलं नाही असंही ती बोलू लागते. तर विमल म्हणते हो हो, आणि सांगते की अन्नपूर्णा आजीची तब्येत का बिघडली काहीच आठवत नव्हतं आम्हाला, आम्ही तिघीजणी घरी होतो, हे सगळं खरं आहे. तर इथे लगेचच प्रिया म्हणते की मी खरंच नाही काय केलेलं, ह्या दोघीजणी खोटं बोलत आहे, यांच्याकडे काय सबूत आहे का. तर इथे लगेचच नुपूर मोबाईलमधला व्हिडिओ दाखवते, ती सांगते माझ्या विना वहिनीला येणे काल कॉल केला होता, तर त्या दोघींचं बोलणं मी रेकॉर्ड केलं आहे. तर ते सगळं काही घरच्यांनी ऐकल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा शॉक बसला की तन्वीवरती आजीचं किती जीव आहे आणि आजीच्या जीवावरती ही तन्वी कशी काय उठू शकते. तर ना तरी पण तन्वी म्हणत असते की मी असं काहीच केलेलं नाही, या दोघी खोटारड्या आहे वगैरे वगैरे. आणि मग त्या दोघीजणी जाऊन इथे प्रियाच्या कानाखाली दोन अशा सणसणीत वाजवत्या. इकडे मात्र अश्विनचं मनस्ताप होतो, तो खूप रडू लागतो की अशी कशी बायको माझ्या नशिबी आली, मी कसा विश्वास ठेवला हिच्यावरती, मला ना जगायची इच्छाच राहिली नाही, असं सगळं बोलत असतो. तर त्याला अश्विन सांगतो की प्लीज आपण रूममध्ये जाऊया, ह्या बाईच्या नादी नको लागू, काही बोलू नको तिच्यासोबत, चल बरं माझ्यासोबत. अर्जुन अश्विनला वर घेऊन जातो, तर त्याच्या मागोमाग लगेचच प्रिया धावत पळत सुटते. अश्विन माझं ऐक असं म्हणत म्हणत त्याच्या मागे मागे धावत वरती जाऊ लागते. तर प्रताप इथे म्हणू लागतो की तुला आम्ही घरात पाऊल ठेवायचं नाही सांगितले, तू का घरात आली. तर ती त्यांच्या पुढे हात जोडून म्हणू लागते की प्लीज बाबा मला समजून घ्या, मी अश्विनशिवाय नाही राहू शकणार, अश्विन मला तू समजून घेणार आहे, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत, मला बरं पण वाटत नाही, तूच मला चेक करून मला औषधं देणार आहे, असं म्हणत त्याच्या मागे मागे ती पायऱ्यांनी वर जाते. आता वर गेल्यानंतर इथे सायली पण मागे माग तिची जाते आणि तिला धरते तशी जिन्यावरनं खाली ढकलून देते. आणि ती ढकलून दिल्यानंतर ती दणादणा खाली जाते, तिचं कपाळ आपटणार. त्याच वेळेला नुपूर आणि गिरिजा तिला सावरतात. लगेच प्रिया म्हणते पाहिलं ना, हिने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला, हिने मला पायऱ्यांवरनं ढकललं. तर आता इथे नुपूर म्हणते अच्छा, हिने तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला, हा आहे सायलीचा खरा चेहरा, असं प्रिया म्हणू लागते. तर सायली म्हणू लागते मी तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला, काही दिवसांपूर्वी तू मला या जिन्यावरनं इतकं क्रूरपणे ढकलून दिलं आणि रूममध्ये तू जाऊन लपून बसली, अक्षरशः मी माझ्या नवऱ्यासोबत पण खोटं बोलली, मी त्याला सांगितलंही नाही की तू मला ढकललेलं होतं, तर मी सगळ्यांना सांगितलं की मला पाय सरकल्यामुळे टोल गेल्याने मी खाली पडली. तरी आज मी सगळ्यांसमोर सांगते की मला त्या दिवशी ढकलणारी व्यक्ती ही प्रियाच होती, पण अश्विन भाऊजींसाठी ती नक्की सुधरेल असा माझा विश्वास होता, म्हणून मी इतके दिवस कुणाला काही सांगितलं नाही. तर प्रिया म्हणू लागते की सायलीच्या मैत्रिणी हिला मध्ये घालून खोटं बोलतायत. तर इथे प्रिया म्हणते, आपली सायली म्हणते की काही खोटं वगैरे नाही आहे, व्हिडिओ पण आहे बघा. तर तो व्हिडिओ ती आता दाखवू लागते. त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट इथे प्रिया म्हणत असते की मी सायलीला ढकलून दिलं होतं. तर हे सगळं पाहिल्यानंतर लगेच सगळ्यांना इतकं वाईट वाटतं, असं ही इतकं क्रूर कशी वागली, आजीच्या जीवावर उठली, सायलीच्या पण जीवावरती उठली. आणि सायलीच्या जीवावर उठली म्हटलं अर्जुन तसा तापून गेला आणि तो म्हणू लागतो इतके दिवस तुझे सगळे गुन्हे माफ केले, पण आता तुझ्या गुन्ह्यांना माफी नाही, तुला स्वतः मी शिक्षा देईन, म्हणजे देईल अशी शिक्षा देईल, तुला जेलमध्ये टाकेल, असं सगळं बोलत असतो. तर इथे ती म्हणू लागते की हे सगळे व्हिडिओ खोटे आहे. तर इथे गिरिजा चिडते आणि म्हणते काय खोटं,
आणि हे व्हिडिओ अगं तू किती जणांची जीव उठली तुला माहिती तरी आहे का? आणि मग सगळ्यांना सांगू लागतात की अस्मिताई तुला माहिती आहे का तुझा तेलावरनं पाय सटकला होता. तर ते तेल तिथे सांडलेलं नव्हतं, तिथे पेरलेलं होतं तेही ह्या तन्वीने. हिने ते तेल पायऱ्यांवर टाकलं म्हणजे 2 जीवाशी असणारी अस्मिता पायऱ्यांवरनं खाली पडावी आणि मरावी. पण आता हे सगळं कळल्यानंतर कल्पनाचा तर इतका संताप होतो, तिला फरफटत स्टोर रूममध्ये नेऊन तिथे लॉक करून ठेवते. आमच्या डोळ्यापुढे येऊ नको असं म्हणते. तिथंच जेवण बनवून, तिथंच शिजव, तिथंच खा. तिची झालेली ही अवस्था पाहून आता अर्जुन आणि सायली म्हणतात अजून तिच्या पापाचे किती घडे भरायचे बाकी आहे. चला तर मग पुढे सगळे घडे कसे एक एक ओपन होत आहेत ते आपण पाहूया. तोपर्यंत आपण घेऊया छोटीशी विश्रांती. पुन्हा भेटूया. धन्यवाद.